दुगाव येथे एका शेतमालकाने कुळास अंधारात ठेवून परस्पर व्यवहार करून फसविल्याचं प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही खरेदीदार दांडगाईने त्या जमिनीचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार पीडित शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षकासह महसूल विभागाकडे केली आहे। दरम्यान आपणास खरेदीदाराकडून जीवितास धोका असल्याचेही त्यांनी यावेळी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे। सविस्तर असे गट नंबर 191 ही जमीन नाकील नामक शेतकऱ्याची होती। सदर जागेवर 1948 पासून वाघ यांची चौथी पिढी कुळ म्हणून लागलेली आहे। असे असताना कसेल त्याची जमीन या कायद्यान्वये वाघ यांचा या जमिनीवर दावा असल्याचे यावेळी सांगण्यात आले। मात्र नाकील यांनी ही जमीन वाघ यांना अंधारात ठेवून काही लोकांना विक्री केली आहे। त्यामुळे खरेदीदार यांनी या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने कब्जा करू देणार नसल्याचे वाघ यांनी ठणकावून सांगितले आहे। याबाबत राजेंद्र हरी वाघ या शेतकऱ्यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। नमस्कार, मी राजेंद्र हरी वाघ, दुगाव। हे आमचा 191 गट नंबर। ही आमची 4 पिढीपासून इथं आम्ही राहतो। पण हे नाकील कुटुंबांची जागा आहे, 191 गट नंबर। तर नाकीलांनी ही जागा परस्पर विकली आणि हे आसिफ अरुण सय्यद आणि मनीषा सुनील गुरव हे वरच्या पोजवरती असल्यामुळे ना हे SP DSP यांना पैसे देऊन परस्पर जागा मोजण्याचा प्रयत्न करतात आणि आमचे कोर्टात मॅटर चालू आहे आणि पीक पाणी सदरी आमचं नाव आहे। तरी पण हे परस्पर गुंड लोक आणून मोजणीचे हे करतात। आता एक 15 दिवसापूर्वी त्यांनी मोजणीचा अर्ज केला, तो आम्ही हरकत करून बाद केला। पण आता हे परत म्हणता का आम्ही यांना पैसे दिले, SP ला पैसे दिले, त्यांना पैसे दिले, तर आम्ही आमच्या पद्धतीने अर्जदार स्वतः काही इथं जागा येत नाही का, आम्ही दलित समाज असल्यामुळे हे जागा येत नाही, ते घाबरता आम्हाला। कोर्टात दावे चालू घ्यायचे, कोर्टात दावे चालू आहे आमच्यावाले। कुठल्या प्रकारचे दावे चालू आहे? हे खरेदी खत रद्द करायचे दावे चालू आहे, जेणे काही बेकायदेशीर खरेदी केली आहे नाही। त्यांनी आम्हाला पहिले हे बोलले ते का बा तुम्हाला याच्यातून आम्ही अर्धी जागा देतो आणि अर्धी जागा तुम्हाला देतो, पण यांनी परस्पर विकली आणि आता पूर्ण जागा आम्हाला कब्जा घ्या म्हणत्या। याचा त्रास कुटुंबाला काही होतो का? हो, याचा त्रास कुटुंबाला मग वेळोवेळी आम्ही रात्रभर जागे राहतो। कोणी रात्री इकडे रानची वस्ती, माळ्यातली वस्ती, कोणी काही येऊ शकते रात्रीची, गुंड लोक पाठवू शकताय, ते बाया माणसं घाबरता। या संदर्भात बारीक बारीक मुलं आहे। या संदर्भात तुम्ही काय अर्ज दिलेला आहे का? हो, आम्ही आमची केसेस चालू आहे ना। महसूल विभागाला काही तुम्ही याच्यावर तर सांगितलेलं आहे? सगळे हो, सगळे अर्ज दिलेले। अर्ज सांगा कुठे कुठे दिले? महसूलला दिले, जिल्हा अधिकाऱ्याला, समाज कल्याण विभागाला दिलेले, मुख्यमंत्री सचिवला दिले, SP ला दिले, सगळ्यांना अर्ज दिले। हे आम्ही 3-4 वेळेस मी अर्ज दिले, पण हे काही दखल घेत नाही। त्यांनी एक अर्ज दिला केला की आम्हाला बोलून घेतात जागेवरती, आणि आम्ही जर अर्ज दिला तर आम्ही 3 अर्ज दिले, सगळे माझ्या कॉप्या त्यांच्याकडं। आमच्या जीवाला धोका होण्याची काळजी आहे, हेच विनंती। कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून आपण SP साहेबांना भेटणार का? हो, हा देशमुख हा मोठा त्याचा बाप DSP काय असेल तो, आणि राजकीय नेत्याचा हे करून दाखवतो तो का बा आम्ही माणसं आणू, हे करू ते करू, अशा पद्धतीने दादागिरी करतो आणि हे करतो। मागच्या वेळेस पण त्यांनी माणसं पाठवले, ते आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग सगळं आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।